आणि आमच्या गुलालाचं श्रेय आमचे मोठे काका मोठे बंधू बक्षीस घ्यायला गेलेत ते आणि हे दोघांची मेहनत आणि आज म्हणून इथपर्यंत आम्ही दोघं आहोत. आणि आमची आई काकी आमची काकी आहे ती मेहनत करते म्हणजे बैलांचा सांभाळ ते करतात. हा बस खाण्यापिण्यापासून ती माझी काकी करते म्हणजे मोठी आई आणि हे आणि मोठे बंधू हे दोघ जण दोघांच्या मेहनतीमुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो. खरं आहे कारण की आपण गुलाल घेतो पण गुलाल घेण्याच्या पाठी खूप सारे लोक उभे असतात पण ते कधी कधी दिसत नाही. अर्थातच तुम्ही आज मी माझ्या मुलाखतीमध्ये सांगितलं की पाठी पण लोक आहेत उभे ज्यामुळे पुष्कर आमची गाडी आज गुलालामध्ये आलेली आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. आज रोहा तालुक्यातली पहिली शर्यत झाली आणि पहिल्या शर्यतीमध्ये फायनल 1 आणि फायनल 2 असं होतं. त्यामध्ये फायनल 1 मध्ये 2 नंबरचे मानकरी तुम्ही झालात. अर्थातच खूप खूप शुभेच्छा. ज्या प्रकारे निकाल लागलेला खूप सुंदर असा जो निकाल लागलेला आहे, संपूर्ण ज्या प्रकारे नियोजन केलं ते तर तुम्हाला मुलाखतीमध्ये सांगायचंच आहे. तर सर्वात पहिले नाव सांगा बाबा आपलं. हरिचंद्र झडतले. गाडीचं नाव काय आपल्या? स्वप्नील हरिचंद्र थळे. दोन्ही बैलांची नाव? दोन्ही बैलांची नाव एक तुषार आणि भरत. कशा प्रकारे नियोजन केलेलं होतं आजच्या शर्यतीसाठी? शर्यतीचा आम्ही फायनल साठीच केला होता नियोजन सांगून आणि आम्हाला पाहिजेच होता गुलाल फायनलचा कारण 2 वेळेला आम्ही सेमी मारलेला. अच्छा. तिसऱ्या टाइमला आमचा जरा प्रॉब्लेम झाला. अच्छा, म्हणजे तयारीच तुम्ही फायनल साठी केलेली होती आणि त्यामध्ये जे गुलालाची मानकरी तुम्ही झाला. मागची कोणती शर्यत होती ज्यामध्ये सेमी फायनल होती? सेमीफायनल चिखली माती बंदरला होती. आणि महाजनेमध्ये पण होती गाडी. ज्यावेळी महाजनेमध्ये प्रथम शर्यत झाली त्यावेळी सेमी फायनल मध्ये 1 झाली गाडी आपली. चिखलीला पण सेमी फायनल मध्ये 2 नंबर आले. 2 नंबर आणि आमची हॅट्रिक महाजन्यात आम्ही तयारीमध्ये गेलेलो पण जरा नशिबाने साथ नाही दिली. रेषेवरून गाडी जरा साईडला गेली पण आम्ही हार नाही मानली. त्याच दिवसात उठलो आणि मग बोललो रोहाला गाडी फायनलला टाकायची पहिल्या फायनलला आणि तयारीत उतरून. म्हणजे टायमिंग तुम्ही दिला असेल त्यामध्ये थोडाफार कमी टायमिंग आला त्यामुळे तुम्ही फायनल 1 मध्ये गेलात. नाही तर तुमची पण गाडीची फायनल 2 मध्येच असते. आणि बैलांना एवढा विश्वास होता जर गाडी व्यवस्थित सुटली माझ्या बांद्रामध्ये जसे आमचं थोडं हानी झाली ती जर झाली ना आणि ते बांद्रा जर सुटली तर आम्ही गुलाला आहोत हे आम्हाला माहिती होतं आणि आमच्या बैल आम्हाला करून दाखवलं. आमचं स्वप्न पूर्ण झालं फायनल पूर्ण. म्हणजे हे बैल तुम्ही कोणाकडून घेतलेले आहेत बैल? हा श्रीनिवास भगत पैकी हिंदलेकरांकडून घेतला. अच्छा. आणि तो मनीष चेरकरचा बैल इथे पुलेकरांकडे होता. दीपक पुलेकर आपले भेरशातले गेल्या वर्षी कंटिन्यू तो बैल फायनल मध्ये होता. तो आपण बैल घेतला आणि हा जोडणा लावला. आजच्या गाडीवर जॉकी कोण होतं तुमच्या? केदार मानकर. तो आमच्याकडे जुन्या पहिल्यापासून बसतो. गाडीवान आहेत तुमच्या गाडीमध्ये. म्हणजे त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांनी म्हणजे कशा प्रकारे गाडी हाकलली? आम्हाला पाहिजे तशी त्यांनी गाडी हाकलली. त्याला बोलू तुझ्या माइंडने तू गाडी हाकल आणि तू काय जी हाकल हार जी तुझ्या हातात आहे आता त्यांनी सही आणि आम्हाला त्यांनी बोलायला दिला. त्या प्रकारे सुंदर असा जो निकाल लागलेला आहे तुमचा. काका नाव सांगा आपलं. महेश भाचंद्रे. काय सांगाल आजच्या आनंदामध्ये? गाडी फायनल मध्ये बरेच वर्षांनी 10 वर्षांनी फायनलचा गुलाल मिळालेला आहे. बोरपाड्यात जुन्या शर्यती असायच्या तेव्हा बोरपाड्यात 1-2 नंबर आलेला आणि आज फायनल मध्ये रोहा तालुक्यामध्ये गुलाल भेटला तर खूप आनंद झाला. खूप आनंद झाला कारण की नियोजन एक प्रकारे आपलं असतं ते फायनल मध्ये 1 नंबर मानकरी करण्यासाठी असतं. अर्थातच पण कधी कधी आपल्या नशिबाची साथ नसते पण तरी पण जे 2 नंबरचे मानकरी तुम्ही झालात त्यातही तुम्ही आनंद आहे. गुलाल मिळाला खूप. आता ही शर्यत झाली त्यानंतर येणाऱ्या दिवसामध्ये अजून शर्यती असणार. बेलीत वगैरे आम्ही नक्कीच फायनलची तयारी करणार. फायनलची तयारी तुम्ही त्यामध्येही करणार आहात. तर आमच्या बैलाचा पूर्ण विश्वास. आमची गाडी सुटली तर आम्ही 100% गुलालामध्ये येणार. अच्छा, म्हणजे गाडी सुटताना जर एकदम टाईट सुटली तर 100% का अडथळा ना आला तर 100% गुलाल. बरोबर आहे. मी आशा करतो की ज्या प्रकारे आज निकाल लागला तुमचा असाच जो येणाऱ्या दिवसामध्ये पण लागेल आणि अशीच तुमची गाडीची जी आहे अशीच भरारी होत राहील. तर येणाऱ्या दिवसासाठी किंवा येणाऱ्या शर्यतींसाठी खूप खूप शुभेच्छा. मी आशा करतो दादा तुझी गाडी नक्कीच गुलालाची मानकरी होत राहील. कारण की मला आठवतंय कामत बंदरामध्ये लवेश जाने सांगितलेलं होतं की एक दादाची मुलाखत घे म्हणून. तर मी दादाला बोललेलो होतो की जेव्हा तुझी गाडी गुलालामध्ये येईल तेव्हा मी स्वतःहून तुझ्याकडे येईल आणि तुझ्या गाडीची मुलाखत घेईल. आणि अर्थातच तो आज दिवस आला आणि आज बरोबर मी आलो आणि दादाने आमच्या गुलालाचं श्रेय आमचे मोठे काका मोठे बंधू बक्षीस घ्यायला गेलेत ते आणि हे दोघांची मेहनत
आणि आज म्हणून इथपर्यंत आम्ही दोघं राहू. आणि आमची आई काकी आमची हा. आमची काकी आहे, ती मेहनत म्हणजे करते. बैलांचं सांभाळ ते करतात. हा बस खाण्यापिण्यापासून ती माझी काकी करते, म्हणजे मोठी आई. आणि हे आणि मोठे बंधू हे दोघ जण, दोघांच्या मेहनतीमुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो. इथपर्यंत पोहोचलो. कारण की खरं आहे, कारण की आपण गुलाल घेतो पण गुलाल घेण्याच्या पाठी खूप सारे लोक उभे असतात, पण ते कधी कधी दिसत नाही. अर्थातच तुम्ही आज मी माझ्या मुलाखतीमध्ये सांगितलं की पाठी पण लोक आहेत उभे, ज्यामुळे पुष्कर आमची गाडी आज हे गुलालामध्ये आलेली आहे. तर खूपच सुंदर असा जो दादाच्या गाडीचा निकाल लागलेला आहे. फायनल 1 झाली, कारण की आज रोहामध्ये फायनल 1 आणि फायनल 2 अशा होत्या. त्यामध्ये फायनल 1 म्हणजे थोडस ज्या गाडींचं टायमिंग कमी होतं त्यामध्ये ते फायनल 1 मध्ये होत्या, आणि ज्या एकदम जास्त टायमिंग वाल्या त्या फायनल 2 मध्ये होत्या. पण गाड्या बरोबर होत्या, थोडाफार सेकंदांचा सर्वांमध्ये गॅप होता, 5-6 सेकंदाचा जो गॅप होता, तरी पण खूप सुंदर असा जो निकाल लागलेला आहे. आणि मी खूप शुभेच्छा देतो दादा तुम्हाला की अशीच तुमची गाडी गुलालाची मानकरी होत राहील. तर ही मुलाखत जी मी इथं संपवतो. बाय, विश यू वेल, बाय. चला भेटू ना. चला येतो मी. चला.